अध्यक्ष महोदय, अर्धा तासाची चर्चा आहे. सुधीर भाऊंनी मला असं वाटतं की सगळे विषय जेवढे मराठी भाषेसाठी होते नव्हते तेवढे या सभागृहामध्ये आणलेले आहे. तर माझं नाही बोलू ना, माझं म्हणणं की सुधीर भाऊंच्या पूर्ण प्रश्नाला मी उत्तर देतो. त्यांच्या भाषणाला जे जे काय आम्ही केलेलं आहे ते देखील सांगतो. आणि विशेषतः सुधीर भाऊने जे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार व्यक्त केले त्याच्यातनं 1.5 वर्षामध्ये मराठी भाषेनं देखील नक्की काय केलं विभागानं हे देखील मला सांगता येईल. आणि म्हणून मी सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी काही या ठिकाणी उपाययोजना देखील सांगितलेल्या आहेत. जास्त वेळ मी काही घेत नाही, परंतु हे करत असताना आम्ही देखील म्हणजे महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो प्रस्ताव केंद्र शासनाकडे केला आहे तो पुढच्या 2 महिन्यामध्ये मंजूर देखील होऊन येईल, त्याला पैसे मिळतील. परंतु फक्त केंद्र शासनाच्या निधीवर आम्ही अवलंबून राहिलेलो नाही, तर देशातली पहिली ऐतिहासिक घटना मातृभाषेसाठी जी घडली ती महायुतीच्या सरकारमध्ये घडली. आणि लंडनमध्ये महात्मा गांधी जेव्हा दुसऱ्यांदा गेले होते त्यावेळी त्यांचे केळकर नावाचे जे स्वीय सहाय्यक होते, त्या स्वीय सहाय्यकांनी ज्या इमारतीमध्ये बसून महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती आणि ते महाराष्ट्र मंडळाचं कार्यालय हे अनेक वर्ष भाड्यानं तिथलं महाराष्ट्र मंडळ चालवत होतं. परंतु महाराष्ट्र शासनानं महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला, आम्ही लंडनच्या ऑक्शनमध्ये उतरलो, म्हणजे लिलावामध्ये उतरलो आणि ती जी इमारत आहे ती आज मराठी भाषा आणि महाराष्ट्र मंडळाच्या नावावर आम्ही केलेली आहे. आणि तिथं येत्या 2 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं देशातल्या पहिल्या राज्यानं मातृभाषेसाठी केलेलं मराठी भाषा वैश्विक केंद्र करण्याचा निर्णय आम्ही ह्या लंडनमध्ये घेतलेला आहे. आणि जागतिक पातळीवर जेवढे मराठी बोलणारे आहेत किंवा मराठी भाषिक आहेत त्यांना एखादा मध्यबिंदू पाहिजे, म्हणून लंडनमधनं आता मराठी भाषेचं काम देखील आम्ही सुरू करणार आहोत. सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी सांगितले की चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन झालं पाहिजे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण योजनाच जाहीर करतो की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचं वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. आणि म्हणून पुढच्या 1 वर्षामध्ये 8 ठिकाणी आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र निर्माण करणार आहोत. आणि त्यातलं एक केंद्र सुधीर भाऊ, एक सुसज्ज केंद्र हे चंद्रपूरमध्ये उभारलं जाईल, ही देखील ग्वाही मी मुनगंटीवार साहेबांना देतो. आणि त्याचबरोबर नाही, मालवणी ही बोलीभाषा असल्यामुळं मराठी भाषेतच येते, त्याच्यामुळं मालवणी भवन देखील बांधायला मालवणीला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. पण आता मराठी भाषा विकास केंद्र जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला तयार करायची आहेत ती पहिल्या टप्प्यातली पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर या ठिकाणी सुसज्ज मराठी भाषा केंद्र हे उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. 3-4 सूचना अतिशय मराठी भाषेच्या निमित्तानं उपयुक्त अशा सुधीर भाऊंनी केल्या. त्या म्हणजे शब्दकोश विकसित करणं. शब्दकोश विकसित करण्यासाठी नक्कीच आपल्याकडे समिती आहे. शब्दकोश विकसित करण्यासाठी जो काही पाठपुरावा करायला पाहिजे, ज्या काही समित्या ज्याचा उल्लेख आता भाऊंनी केला की मी अगदी सभागृहाला आश्वस्त करतो की कुठच्या पक्षाला काय द्यायचं, कुठच्या पक्षाला किती सदस्य द्यायचं, याच्यापेक्षा मातृभाषेच्या समिती झाल्या पाहिजेत. या पद्धतीनं पुढच्या 3 महिन्यात जेवढ्या शासन निर्णयामध्ये समित्या आहेत तेवढ्या जाहीर करण्याचे आश्वासन देखील या सभागृहामध्ये मी सुधीर भाऊंना देतो. अजून एक अनुवादाच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंनी सांगितलं. अनुवादाच्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत एक अनुवाद समिती त्यांनी निर्माण केली होती. परंतु ते मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर ती अनुवाद समिती ही कार्यरत राहिली नाही. परंतु सुधीर भाऊ, आम्ही मागच्या वर्षी निर्णय घेतला की यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं मराठी भाषा अंतर्गत अनुवाद समिती स्थापन केली जाईल. आणि या अनुवाद समितीचं काम काय असेल तर जे सुधीर भाऊंनी सांगितलं की तामिळी असेल, कन्नड असेल किंवा अन्य भाषातलं जे अतिशय चांगलं साहित्य आहे ते मराठी भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम ही समिती करेल. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील अन्य भाषांमध्ये जे साहित्य लिहिलं गेलेलं आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती त्या लेखकांची किंवा साहित्यिकांची ही बेताची आहे, त्यांना देखील आर्थिक मदत देऊन या अनुवाद समितीतनं ते सगळं साहित्य जे आहे ते मराठीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय हा यशवंतराव चव्हाण अनुवाद समितीनं आम्ही घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो संवाद अभियान आम्ही जागतिक स्तरावर राबवतोय। त्याच्यामध्ये आमच्याकडे असलेले 39 आंतरराष्ट्रीय मंच आम्ही 75 करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडे देशांतर्गत जे मंच आहेत ते देखील 75 करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एका वर्षामध्ये 75 मातृभाषेचे मंच जागतिक स्तरावर निर्माण करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरणार आहे, हे देखील मला या ठिकाणी अभिमानानं सांगितलं पाहिजे। आज विधिमंडळामध्ये देखील मराठी भाषेची समिती आहे। सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी अजून एक महत्त्वाची जी मागणी केली की सर्वपक्षीय मराठी भाषेसाठी एक आमदारांची समिती गठीत करावी, ती तर पुढच्या 15 दिवसामध्ये केली जाईल आणि याचं प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाच स्थान दिलं जाईल। नाही, खरं आहे, ज्या पद्धतीनं मराठी भाषेवर सुधीर भाऊंनी आज मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन मराठी भाषेच्या विभागाला पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे त्यांनी माझं कौतुक केलं म्हणजे मी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे असं काही नियम त्यांनी मला घालून दिलेला नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी पाट्यांचा या ठिकाणी उल्लेख केला। पाट्या बदलण्याच्या संदर्भामध्ये देखील सगळ्या पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील यांची देखील एक बैठक आयोजित केली जाईल। परंतु हे सगळं करत असताना आपल्याकडे फक्त आजपर्यंत साहित्य संमेलन हे एकच संमेलन मराठी भाषेच्या अंतर्गत व्हायचं। गेली 4 वर्ष आपण विश्व मराठी संमेलन करतोय। विश्व मराठी संमेलनामध्ये या 2 वर्ष जे MMR रिजनच्या बाहेर विश्व मराठी संमेलन गेलं नव्हतं ते मागच्या वर्षी आपण पुण्यामध्ये केलं, यावर्षी नाशिकमध्ये केलं, पुढचं संमेलन नागपूरमध्ये आहे आणि त्याच्या पुढचं विश्व संमेलन हे परदेशामध्ये करण्याचा निर्णय देखील महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे, जेणेकरून मराठी भाषा ही 7 समुद्रापलीकडे जी गेलेली आहे तिथल्या मराठी भाषिकांना देखील न्याय देण्याचा आणि साहित्यिकांना न्याय देण्याचा निर्णय देखील आमच्या विभागानं घेतला आहे। सुधीर भाऊंनी सांगितलं की ॲपच्या बाबतीत नक्कीच आमची ॲपच्या बाबतीतली भूमिका ही सुरुवातीपासून होती, परंतु त्याला उशीर झाला आहे। पण पुढच्या काही दिवसामध्ये मराठी शिकवणारं ॲप देखील हे आमच्या विभागाकडनं केलं जाणार आहे। आणि अजून एक या ठिकाणी मला गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की परिवहन मंडळाकडनं जो एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे की रिक्षावाले असतील किंवा अमराठी लोक असतील त्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा देखील मराठी भाषेचा आहे। त्याला निधी देखील मराठी भाषेनं उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे साहित्यिक माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत ते सगळे साहित्यिक देखील मराठी भाषेचेच आहेत आणि तो देखील प्रयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करतोय। संत वारकरी संमेलन करण्याचा आपण निर्णय घेतोय, महिला साहित्य संमेलन करण्याचा आपण निर्णय घेतोय, युवा साहित्य संमेलन करण्याचा आपण निर्णय घेतोय आणि एवढंच नाही, देशातलं पहिलं दिल्लीमध्ये जेवढ्या महाराष्ट्रीयन आणि मराठी बोलणाऱ्या महिला अधिकारी आहेत त्यांचं संमेलन देखील देशातलं पहिलं मराठी भाषेअंतर्गत आम्ही दिल्लीला केलं आणि त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं आपल्या मराठी भगिनी ज्या अधिकारी म्हणून देशामध्ये काम करतायत त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती। दिल्लीच्या तख्तावर साहित्य संमेलन आपण केलं, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री महोदय उपस्थित होते, सांगता समारंभाला उपमुख्यमंत्री साहेब, सर्व साहित्यिक उपस्थित होते। त्याच्यामुळे दिल्लीच्या तख्तावर देखील जाऊन मातृभाषेचं साहित्य संमेलन करणारं महाराष्ट्र शासन हे देशातलं पहिलं शासन आहे। आणि एवढ्यापुरतं आम्ही थांबलो नाही, तर ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या पद्धतीनं असते त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ही नामांकित युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी काम करते आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील मराठी भाषेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय हा दिल्लीमध्ये जाऊन आम्ही घेतलेला आहे। त्याची देखील सुरुवात येत्या 4-5 महिन्यामध्ये होणार आहे। आणि या युनिव्हर्सिटीबद्दल सोपलसाहेब अजून एक मला सांगायला पाहिजे की JNU युनिव्हर्सिटीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र आपण सुरू केलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर अभ्यासक्रम MAचा हा आपण JNU मध्ये सुरू केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत। हे देखील सांगताना मला मनापासूनचा अभिमान आहे। आणि म्हणून प्रतिशब्द शोधण्याची जी कमिटी फक्त आमच्याकडे मराठी भाषेअंतर्गत नाही, ती आज देखील मी या ठिकाणी जाहीर करतो की प्रतिशब्द शोधण्याची कमिटी देखील विद्वानांना बरोबर घेऊन येत्या 3 महिन्यामध्ये जाहीर केली जाईल। त्याच्यातनं जास्तीत जास्त मराठी भाषेला प्रतिशब्द कसे मिळतील यासाठी आम्ही सगळे मिळून काम करू, एवढीच ग्वाही या सभागृहाला मी देतो। आणि अजून एक, जी कायमस्वरूपी मराठी भाषा अंतर्गत मराठी भाषा भवन बांधलं नाही म्हणून घरात बसून टीका होते, कैलासजी
याची वस्तुस्थिती बघण्यासाठी तुम्ही, मी आणि सोपल साहेब जाऊ. मी 8 दिवसापूर्वी त्या जागेवर स्वतः जाऊन आलो. नक्की कामाला उशीर झालाय, पण कामाला उशीर का झालाय तर ते काम समुद्र पातळीपासून समान ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे समुद्राचं पाणी रस्त्याच्या पलीकडे येत होतं आणि ज्या पद्धतीनं आपण पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया पंपांमार्फत करतो त्याला कुठेतरी कमतरता भासत होती, म्हणून ते काम रखडलेलं होतं. पण मी अभिमानानं सांगतो की देशातलं सगळ्यात चांगलं मातृभाषेचं भवन हे मुंबईमध्ये आपण करतोय. आशियातली सगळ्यात उत्कृष्ट इमारत ही आपल्या मराठी भाषा भवनाची आहे. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. आणि साहित्यिकांनी अजून एक मागणी केली की त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी आलेल्या साहित्यिकांचा चांगल्या पद्धतीनं मान सन्मान ठेवण्यासाठी मराठी भाषा भवनाचं एक उपकेंद्र निर्माण करावं. तर ते उपकेंद्र देखील आपण ऐरोलीमध्ये निर्माण करतोय. 34 कोटी रुपये त्याला आपण मंजूर केलेले आहेत. सुदैवानं उद्योग विभाग माझ्याकडे आहे, MIDCचा चेअरमन मी आहे आणि MIDC मार्फतच ते काम होतं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत या मराठी भाषेसाठी आम्ही 1.5 वर्षामध्ये करू शकलेलो आहे. परंतु ज्या काय आमच्याकडनं उणीवा राहिल्या असतील, ज्या आता सभागृहामध्ये सुधीर भाऊंनी मांडल्या, त्या देखील येत्या काही दिवसामध्ये परिपूर्ण करण्याची जबाबदारी मराठी भाषेचा मंत्री म्हणून स्वतः माझी आहे. आणि सुधीर भाऊ, अजून एक योगायोग सांगतो की तो नियतीचा खेळ आहे. 2013ला या राज्याचा पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री मी होतो आणि त्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सगळ्यात जो पहिल्यांदा प्रस्ताव गेला तो माझ्यामार्फत गेला. आणि नियतीनं असं लिहून ठेवलेलं होतं की अभिजात भाषा झाली तरी GR आलेला नव्हता, पण तो GR आणण्याचं भाग्य मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मला मिळालं. हा विलक्षण योगायोग होता. त्याच्यामुळे सुधीर भाऊ, तुमच्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत किंवा सगळ्या मराठी भाषेबद्दलच्या अपेक्षा आहेत या तुमच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्या जातील एवढंच या ठिकाणी मी सांगतो. मराठी भाषा समितीची विधिमंडळाची आहे. मला असं वाटतं की मराठी भाषा विधिमंडळाच्या समितीला कोणाच्या आदेशाची आवश्यकता नाही. ती एक स्वतंत्र यंत्रणा चालवत असते आणि ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत चालवत असते. त्याच्यामुळं आपली जर अपेक्षा असेल तर पुढच्या अधिवेशन संपल्यानंतर आपली जी मराठी भाषेची समिती आहे ती, आमची मराठी भाषा सल्लागार समिती आहे ती आणि विशेषतः सुधीर भाऊंना पण त्याच्यामध्ये घेऊ, अशी आपण एक विस्तारित बैठक लावू आणि त्याच्यावर नक्की 100% कारवाई करू. आता जो मुद्दा कैलास पाटील साहेबांनी अजून एक सांगितला त्याच्यावर मी सांगतो की आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही जे जे सांगाल ते आम्ही ऐकणार आहोत. तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मुद्दा हा आहे की कैलासजींनी सांगितलं की या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे एक समिती आहे आणि त्याची बैठक होत नाही. ही बैठक होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही आउटसोर्स पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्लास 1 सारखा मराठी भाषा अधिकारी देतोय. त्याच्या हाताखाली 2 क्लार्क देतोय आणि त्याचं स्वतंत्र कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. येत्या 1 महिन्यामध्ये याची कार्यवाही होईल. टेंडर प्रोसेस 15 दिवसामध्ये होईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिवला देखील तुमच्याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जायची आवश्यकता नाही. जो मराठी विभागाचा मराठी भाषा अधिकारी असेल तो भविष्यामध्ये मराठी भाषा विभागाचं काम करेल आणि जी समिती आहे जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे त्याला देखील सक्ती केली जाईल. कारण मराठी भाषेच्या संदर्भात अंतर्गत जर काही लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न झाले तर ते देखील त्या समितीनं सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी 3 महिन्याच्या आत एक बैठक त्या समितीनं घेतली पाहिजे. अशा पद्धतीची सक्ती त्यांच्यावर केली जाईल.